राम मंदिराला कुलूप लावण्याची आता कुणाचीही ताकद नाही। राम मंदिराला ज्यांनी विरोध केला होता त्यांना हिंदू मतदार निवडणुकीमध्ये अद्दल घडवणार असं मत विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी व्यक्त केलंय। जर तुम्ही निवडणुकीत रामाला शिव्या देणार असाल तर त्याची फळं भोगावीच लागतील असंही परांडे यांनी म्हटलंय। निवडणूक प्रचारामध्ये काँग्रेसनं यूसीसी तसंच धर्मांतर विरोधी कायदे रद्द करण्याची भाषा केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे सर आहेत। सर नमस्कार सर, देशामध्ये निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे आणि आपण विश्व हिंदू परिषद हिंदू धर्मियांसाठी हिंदू धर्माच्या संघटनेसाठी काम करत असते। या निवडणुकीमध्ये खूप आरोप प्रत्यारोप असे झाले आणि निवडणूक हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न झाला असेही आरोप झाले। काँग्रेस पक्षाच्या घोषणापत्रावर पंतप्रधानांनी खूप तीव्रतेने हल्लाबोल केलं। विश्व हिंदू परिषद कसं पाहता या संपूर्ण निवडणुकीच्या प्रचाराला आणि खास करून काँग्रेसच्या घोषणापत्र जाहीरनाम्यामधील ज्या मुद्द्यांना पंतप्रधानांनी थेट त्याच्यावर हल्ला केला? राजकीय पक्षांचे जे एकमेकावरचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्या बाबतीत तर मला काही म्हणायचं नाही आहे। पण विश्व हिंदू परिषदेने जो प्रयत्न या सगळ्या एक लोकतंत्र ज्याला म्हणता येईल, लोकशाहीचा हा जो एक महोत्सव आहे की ह्याच्यामध्ये आपण हात जागरणाचा प्रयत्न केला आणि एक दिवस अजून बाकी आहे मतदानाचा, म्हणून आम्ही तेच आवाहन पुन्हा करतोय, प्रयत्न त्याच्याकरता करतोय की हिंदू हिताकरता मतदान झालं पाहिजे। हिंदू हित कोणाच्याही विरोधातलं नाही आणि हिंदू हितामध्ये कोणाचंही अहित नाही आहे आणि म्हणून केवळ मतदान हा अधिकार नाही आहे तर मतदान हे कर्तव्य आहे, म्हणून सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे 100%। हा आमचा प्रयत्न आहे। कोणी सरळ सरळ जर काही म्हणत असतील की म्हणजे मला वाटतं काँग्रेसने अशा काही ठिकाणी म्हटलेलं आहे की आम्ही हे कायदे रद्द करू, ते कायदे रद्द करू, आम्ही काय म्हणतात त्याला यूसीसीचा कायदा रद्द करू किंवा अनेक असे विषय, मतांतरणाच्या कायदे जेवढे बनले तेवढे सगळे रद्द करू। कर्नाटकात त्यांनी अनेक वेळा घोषणा केल्या। तर ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं की हे मुस्लिम तुष्टीकरणाचे प्रयत्न आहेत, तसे त्यांनी करू नये ते, कारण की कोणत्याही एका समाजाचं तुष्टीकरण केलं जाऊ नये, या देशाच्या हिताचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं। ह्याच्यामध्ये राम मंदिराच्या मुद्द्यावरही वेगवेगळे वक्तव्य जे आहेत ते काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे जे इतर पक्ष होते त्यांच्याकडून आलेत। अगदी राम मंदिरावर कुलूप लावू इथपासून तर राम मंदिराचं शुद्धीकरण करू, अयोध्येच्या जन्मभूमी मंदिराचं शुद्धीकरण करू इथपर्यंत हे सगळे वक्तव्य झालेत। विश्व हिंदू परिषदेने राम मंदिरासाठी खूप मोठी चळवळ चालवली होती आणि 22 जानेवारीला ती चळवळ एका निर्णायक टप्प्यापर्यंत पोहोचली। जे आरोप किंवा जे वक्तव्य निवडणुकीच्या प्रचारात झाले, काय मत आहे तुमचं? मला वाटतं श्रीराम जन्मभूमीच्या विरोधात जे जे गेलेले आहेत त्यांचं कल्याण झालेलं नाही आहे, हे त्यांना अजूनही लक्षात येत नाही आहे आणि म्हणून अशा खोट्या गोष्टी बोलणं, एक तर ही शक्तीच कोणाची नाही की राम जन्मभूमीला हटवून त्या ठिकाणी पुन्हा कोणी मस्जिद बांधावी, ही शक्ती कोणाचीही नाही आणि कुलूप लावण्याचा विचार करता त्याला काही अर्थच नाही आहे। म्हणजे ज्या लाखो लोकांनी रामजन्मभूमीकरता बलिदान केलेलं आहे त्यांचा हे सतत अपमान करतात आहे। राम मंदिराच्या विरोधात बोलून ते करोडो हिंदूंनी म्हणजे 20 करोड परिवारांनी समर्पण केलेलं आहे या रामजन्मभूमीच्या मंदिराकरता, तर करोडो हिंदूंचा अपमान ते करत आहे कसं लक्षात त्यांच्या येत नाही आणि हिंदू समाज ह्याच्याकरता त्यांची अद्दल घडवेलच। म्हणजे ही मंडळी अशी की ज्यांनी कोर्टात लिहून दिलं आहे की रामांचं अस्तित्वच नव्हतं, एक काल्पनिक गोष्ट आहे म्हणून। त्यामुळे अशा ज्यांच्या विचारांच्या दिशा आहेत त्यांच्याकडनं मी वेगळी काही अपेक्षा करत नाही, पण ते जर रामाच्या विरोधात जात असतील त्यांना त्याची फळं भोगावीच लागतील आणि ती वाईटच असतील। तुम्ही म्हणता हिंदू समाज अद्दल घडवेल, निवडणुकीच्या अनुषंगाने असा वाट नाही? बिलकुल मला म्हणायचं आहे की तुम्ही निवडणुकीमध्ये रामाला शिव्या देताय, रामाच्या आंदोलनाला शिव्या देताय, रामांकरता ज्यांनी बलिदान केलं त्यांच्या बलिदानाचा तुम्ही अपमान करताय। हे सगळं जर करत असाल आणि निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दा म्हणून, तर मग हे तर बरोबर नाही आहे ना। लोक हे लक्षात ठेवणारच आहे। म्हणून आमचा आग्रह आहे की सत्तेमध्ये नेहमी हिंदू हिताचा विचार करणारे बसले पाहिजे। हिंदूचा अपमान करणारे, हिंदू आस्थेचा अपमान करणारे, हिंदू या देशामध्ये बहुमतानी आहे, हिंदू हित हे देशाचं हित मानणारी विश्व हिंदू परिषद आहे
आणि त्यामुळे हिंदूंचा अपमान करणारा या देशामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही पंतप्रधानांनी एक आरोप केला होता आणि त्याच्यावरून खूप नंतर आरोप प्रत्यारोप झाले की काँग्रेस कुठंतरी छुप्या पद्धतीने SC ST आणि OBC यांचा आरक्षण जो आहे, विविध जे हिंदू जाती आहे त्यांचा आरक्षण जो आहे तो मुस्लिमांना कुठं बॅकडोरने पडद्याच्या मागून कुठं खुल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करत आहे. पश्चिम बंगाल, कर्नाटक या राज्याचे उदाहरणही पंतप्रधानांनी दिले होते. नाही, कसं आहे, पश्चिम बंगालमध्ये आता हायकोर्टाचा निर्णय आलेला आहे की ज्या मुसलमान जातींना OBC कोट्यामध्ये घेतलं गेलं होतं तर त्यांनी रद्द केलेलं आहे. म्हणजे पश्चिम बंगाल राज्याने ते चूकच केलं होतं. असं अनेक राज्यांमध्ये असं घुसडण्याचं प्रमाण हे मुस्लिम तुष्टीकरणाच्या अंतर्गत अनेक राज्यांमध्ये अनेक अशा पक्षांनी केलेलं आहे की जे हिंदू हिताच्या विरोधातले आहेत. मला वाटतं हे जो हिंदू अनुसूचित जाती जनजातीचा OBC वर्गाचा हिंदू आहे त्याच्या हितांवर आघात आहे हा, आणि म्हणून हिंदू हिताचा विचार केलाच गेला पाहिजे, आमचं सतत म्हणणं आहे. पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर ते रद्द झाला, तुम्ही म्हणताय की पूर्ण देशामध्ये अनेक ठिकाणी असे प्रयत्न होत आहेत. संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय पातळीवर या संपूर्ण अशा पद्धतीच्या प्रयत्नांबद्दलची चौकशी झाली पाहिजे. निश्चितच झाली पाहिजे. आणि मला वाटतं जी अशी अनेक महामंडळ आहेत किंवा कमिशन्स आहेत, अनुसूचित जाती जनजाती OBC अशा अनेक प्रकारची जी महामंडळं किंवा जनजातींच्या किंवा अशा कुठल्याही संस्था आहेत ज्या सरकारी तंत्र म्हणून काम करतात, त्यांनी ह्याच्यात नीट खोलात लक्ष घातलं गेलं पाहिजे. कारण की आता जनजातींचं आरक्षण घ्याल तर ते परंपरांच्या रक्षणाकरता आहे. त्यामुळे तिथे जर तुम्ही धर्म सोडला, पूजा पद्धती सोडली तर निश्चितच तुम्ही आपली परंपरा सोडताय की ज्या परंपरांच्या रक्षणाकरताच तुम्हाला आरक्षण मिळालं. त्यामुळे जो कोणी जनजातीचा व्यक्ती हा ख्रिश्चन किंवा मुसलमान बनेल त्याला आरक्षण मिळायला नको. आणि हिंदू जनजातींनाच जसं मिळायला पाहिजे तसं अनुसूचित जातींमध्ये ज्या हिंदू आहेत त्यांनाच मिळालं पाहिजे. त्यामुळे तसाच विषय झाला पाहिजे. तिथे पाठीमागच्या मार्गाने शब्द बदलून वगैरे 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 किंवा कोटे बदलून कोटे वाढवून जर मुस्लिम तुष्टीकरणाच्या अंतर्गत जर कोणाला हे आरक्षण द्यायचं असेल तर ते चूक आहे. हा हिंदूंवरचा अन्याय होईल. त्यामुळे धर्माच्या आधारावर हे द्यायला नको, हे आमचं स्पष्ट मत आहे. महाराष्ट्रामध्येही आरक्षणाला घेऊन विविध जाती समूह जे आहेत ते समोरासमोर येत आहेत. मराठा समाजाला आरक्षणाची मागणी झाली, त्यामुळे कुठंतरी OBC समाजामध्ये जे काही विविध जाती आहेत त्यापैकी काही लोक जे आहेत त्यांची नाराजी झाली. कुठंतरी आमचा टक्का काढून, आमचा वाटा काढून दुसऱ्यांना दिला जात आहे. अशा पद्धतीने हिंदू समाजातीलच वेगवेगळ्या जाती समोरासमोर येत आहेत. महाराष्ट्रामध्ये एक असं चित्र निर्माण झालं आहे. विश्व हिंदू परिषद या संदर्भात काही सलोखा निर्माण करण्यासाठी पुढील कालावधीमध्ये काही विशेष प्रयत्न करणार? साहेब, विश्व हिंदू परिषदेचा सतत प्रयत्न हाच आहे की हिंदू समाजाने एकत्र राहिलं पाहिजे. बाकी ज्या गोष्टी कायद्याप्रमाणे आत्ता आहेत त्याप्रमाणे कायद्याप्रमाणे होतील, पण या सगळ्या विषयावर जर भांडणं सुरू झाली तर असा प्रयत्नही अनेक शक्ती करत आहे की हिंदू हिंदूशी भांडला पाहिजे. आणि म्हणून विश्व हिंदू परिषदेचा सततच प्रयत्न आहे की हिंदूंनी एकत्र राहून एकत्र विचार करून हा विषय केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये या आरक्षणाच्या पाठीमागून अशाच पद्धतीने प्रयत्न होत आहेत की म्हणजे विविध जातींमध्ये वाद निर्माण केले जातात? पूर्ण देशामध्येच या गोष्टी सुरू आहे की अनेक जण अशा शक्ती आहेत ज्यांना असं वाटतं की हिंदूचा हिंदूशी संघर्ष व्हावा. त्या शक्ती हिंदू समाजाला तोडण्याचा प्रयत्न करतात. अशा अनेक शक्ती आहे. आता त्या कोणकोणत्या रूपात कोणकोणत्या राज्यात काम करतात हे खूप खोलात जाऊन पाहण्याची गरज आहे. पण आपलं काम आहे की विश्व हिंदू परिषदेचं की सगळ्या हिंदू समाजाने एकोप्याने राहिलं पाहिजे. त्याच्याकरता आपण प्रयत्न करू. त्याच्याकरता जे आवश्यक आहे ते सगळ्यांशी चर्चा करणं, सगळ्यांना एकत्र बसवणं, हा प्रयत्न विश्व हिंदू परिषद निरंतर करते, पुढेही करेल. CAA लागू करण्याचं त्याचा कायदा झालेला होता, त्याचे रूल्स जे फ्रेम करण्याची प्रक्रिया आहे ती पण जवळपास पूर्ण झाली आहे. आता त्याची अंमलबजावणी कुठेतरी सुरू होणार आहे. ज्या नागरिकांना नागरिकत्व हवं आहे, जे 3 राष्ट्रातून आलेले हिंदू आहेत त्यांना नागरिकत्व मिळवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून काही प्रयत्न केले जाणार आहे का? पुढील काही कालावधीमध्ये विशेष कॅम्प्स किंवा असे काही प्रयत्न होणार आहे? आपण प्रयत्न सुरू केलेले आहे. जसं जोधपूर आहे, हरियाणा आहे, दिल्ली आहे, मुंबई आहे, पुणे आहे, त्याच्यानंतर नागपूर आहे, अमरावती आहे, उल्हासनगर आहे, अशा या सगळ्या क्षेत्रांमध्ये. तसंच उत्तर प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, त्यानंतर बंगाल आहे, बिहार आहे, झारखंड आहे,
आसाम आहे, या सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी अशा लोकांच्या की जे अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधनं हिंदू, जैन, बौद्ध, सिख जे आलेले आहेत त्यांच्या बैठका प्रारंभ केलेल्या आहेत. आणि मग त्यांची जी काही कायद्याप्रमाणे आवश्यकता आहे, सगळी कागदपत्र किती आहेत, त्यांची ओळखपत्र कोणती आहेत, त्यांचा जो व्हिसा कोणता होता, टुरिस्ट व्हिसा होता की काय होतं वगैरे वगैरे सगळ्याची विचारपूस. कारण हा कायदा आत्ता नवीन मार्चमध्ये त्याचं रूल्स फ्रेम झालेले आहे. त्याच्या आधारावर सगळ्यांना तो नीट समजला आहे की नाही, त्यांना अप्लाय कसं करायचं आहे. कारण अनेक राज्याच्या सरकारांनी त्याच्या विरोधात स्टेटमेंट दिल्यामुळे गोंधळ निर्माण झालेला आहे. आणि दुर्भाग्याने हिंदू विरोधी अनेक राजकीय पक्षांनी खोटेही स्टेटमेंट्स दिलेले आहे याच्या बाबतीमध्ये. त्यामुळे जो एक संभ्रम निर्माण झाला आहे, तर लोकांशी भेटून ते समजवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. आणि त्या समुदायाच्या ज्या जाती पंचायती असतील किंवा तसे काही संघटना असतील की ज्या त्या आपल्या समुदायामध्ये काम करतात आहे, त्यांच्याशी सुद्धा भेटण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. आणि प्रत्यक्ष हे काम सुरू झालेलं आहे. पण मला वाटतं आता उद्याचं निवडणूक आणि 4 तारखेचं निकाल ह्याच्यानंतर या कामाला गती येईल. कारण आत्तापर्यंत आम्ही लोकजागरणाच्या सुद्धा कामात लागलेलो होतो. निवडणुकीमध्ये 100% मतदान, जास्तीत जास्त मतदानासाठी विश्व हिंदू परिषदेने प्रयत्न केले. 4 जूनला काय होणार, काय चित्र दिसतं? चांगलंच होणार आहे. आमचा विश्वास आहे की हिंदू हिताचे लोक सत्तेत बसतील. तर विश्व हिंदू परिषदेला असं वाटतंय की वेगवेगळ्या ठिकाणी या निवडणुकीच्या प्रचारामध्येही जाणून बुजून असे प्रयत्न करण्यात आले की हिंदू धर्मातील विविध जातींमध्ये वाद निर्माण करण्याचे प्रयत्न जे आहेत ते जाणीवपूर्वक करण्यात आलेले आहेत. विश्व हिंदू परिषद संघटन म्हणून या सर्व गोष्टींचा विरोध तर करतच आहे, सोबतच CAA या कायद्याच्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये विश्व हिंदू परिषदेचे जे प्रयत्न आहेत विविध कॅम्प्सच्या माध्यमातून वाढणार आहेत. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.